मदन वामन पातुरकर विद्यालय आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय डोणगाव येथे विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27, 28 आणि 29 तारखेला स्नेहसंमेलन आयोजित केलं आहे। आज दिनांक 27 जानेवारीला या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला। यामध्ये डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरी साहेब यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं। आजचं युग हे स्पर्धा परीक्षांचं युग असून जो स्पर्धा परीक्षेत ध्येय निश्चित करून यश संपादित करतो तोच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो। शिक्षण दशेमध्ये विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित करावं। दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढत चालले असून त्याला आपण आळा घातला पाहिजे। विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अनावश्यक मोबाईलचा वापर टाळावा। फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अनोळखी मित्रांना आणि आपली माहिती फोटो शेअर करू नये। त्यातून वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक होऊ शकते। अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालवू नये, हा कायद्याने गुन्हा आहे। विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी फक्त आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित करावं, त्यातून यशाचं शिखर गाठता येतं आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना चालना मिळते, असं प्रतिपादन डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयोजित स्नेहसंमेलन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केलं। यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव, पालक संचालक गोपाल बोरा, स्नेहसंमेलन प्रमुख अरुण मुगल, सल्लागार राजकुमार साडा, डॉक्टर अवचार, बबन गोरे, भुजंगराव दांदडे आदी उपस्थित होते। यावेळी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी डोळ्याचे पारणे फेडणारी मनमोहक असे ललाटी भंडारं, राज आलं राज, माझ्या भीमानं भरली सोन्याची ओटी अशी विविध धार्मिक समाज प्रबोधनपर गीतांवर नृत्य सादर केली। यावेळी प्रेक्षकांनी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्यकला पाहून टाळ्यांच्या गजरांनी साथ दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मापारी मॅडम आणि संजय टेकाळे यांनी केले। प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा।